नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अबोली विजयाला म्हणत असते, काय मग विजया, कशी वाटली तुला स्टोरी आमची? तेव्हा विजया इथे रागवते आणि ती अबोलीला म्हणत असते की अबोली, तुला सोडणार नाही मी. आणि हे बोलत असताना ती अबोलीवरती हात उगारते. अबोली तिचा हात आता घट्ट पकडते आणि विजयाला म्हणत असते की विजया, आम्ही तुला आता एवढा वेळ देणार तरी आहोत का? असं खरंच वाटते तुला? तेव्हा अबोली म्हणते, अगं तुला आणि तुझ्या या नवऱ्याला, कॅन्डीमॅनला आम्ही रंगेहात पकडलंय. तुम्ही दोघेजण गुन्हेगार आहात हे आता सगळ्यांना कळलंय. तरीसुद्धा तू इथे म्हणतेस की तू याला काही होऊ देणार नाहीस आणि तू आम्हाला सोडणार नाहीस. तेव्हा इथे विजया म्हणते की मी तुम्हाला कुणालाही सोडणार नाही. अजून आमचा बदला पूर्ण झालेला नाही आहे. आणि हे बघा, हे खून मी केलेले नाही आहेत, हे सगळे खून याने केलेत. त्याच्यामुळे मला तुम्ही अटक करू शकत नाही, कळलं ना? आणि काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याला काहीसुद्धा होऊ देणार नाही. त्याला मी सोडवणारच. तेव्हा अबोली म्हणते, अगं तू काय सोडवणार त्याला? त्याने इतक्या मुलींचे खून केलेत. त्याला शिक्षा कशी होईल ना ते मी बघेनच. पण त्याच्याबरोबर तुला शिक्षा नक्की होईल. तुला आता अटक करू शकत नाही म्हणून काय झालं, पण तुझ्या विरोधात मी केस तर नक्की लढणार. आणि केस लढत असताना तुलासुद्धा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार, कळलं का? तुलासुद्धा लवकरच गजाआड करणार, असं अबोली म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली जाऊ दे गं, हिच्या नादाला कशाला लागतेस? आता चल, या दोघांची रवानगी आपल्याला जेलमध्ये करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश त्याला घेऊन जात असताना कॅन्डीमॅन उभा राहतो आणि लगेचच क्रिशला धक्का देऊन त्याची पिस्तूल खेचतो आणि इथे अबोलीच्या डोक्याला लावतो. आणि तो म्हणत असतो की चला सगळ्यांनी मागे व्हा, मागे व्हा आत्ताच्या आत्ता, नाहीतर हिला गोळी मारेन. तेव्हा अंकुश म्हणतो, कॅन्डीमॅन सोड अबोलीला, नाहीतर तुला गोळी झाडेन बघ. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर अजिबात वाट बघू नका, याला आत्ताच्या आता गोळी मारा. माझं काही होऊ द्या सर, मी मेले तरी चालेल, पण याला सोडू नका. ह्याला गोळी मारा आणि आत्ताच्या आत्ता ह्याला ठार करा. तेव्हा अंकुश म्हणतो, कॅन्डीमॅन सोड अबोलीला, तिला काही झालं ना तर बघ, मी तुला आता शूट करेन. तेव्हा कॅन्डीमॅन म्हणत असतो की अंकुश, तुला तर माहिती आहे तसंही मी जेलमध्ये जाणार आहे. मला फाशीची शिक्षा होणार आहे. जाता जाता एक खून केला तर मला काही फरक पडत नाही, तुला तर माहिती आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता सगळेजण मागे व्हा आणि मला आता इथून जाऊ दे. अंकुश म्हणतो, नाही कॅन्डीमॅन, तू अजिबात असं काही करणार नाही आहेस. सोड बरं तू अबोलीला, आत्ताच्या आत्ता सोड. तेव्हा इथे मनोज म्हणत असतो, सगळ्यांनी आपापल्या हातातले पिस्तूल खाली ठेवा, सांगतोय ना पिस्तूल खाली ठेवा. तेव्हा इथे अंकुश आता हातातले पिस्तूल खाली ठेवतो, कारण इथे अबोलीच्या जीवाला धोका असतो. तेव्हा विजया म्हणत असते, बघितलंस ना अंकुश, काय झालं शेवटीला? अरे आता तुमचं काही खरं नाही आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही. आम्ही दोघांनी मिळून आत्तापर्यंत हे जे काही केलं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांनासुद्धा आम्ही मारणार होतो. जेव्हा तुम्हाला दोघांना आम्ही मारू तेव्हाच आमचा बदला पूर्ण होईल, कळलं का तुला? त्यामुळे इथे आता विजया म्हणत असते, मनोज मार ते अबोलीला, आत्ताच्या आत्ता अबोलीला मार. तेव्हा अंकुश म्हणत असतो, मनोज तू असं काही करणार नाही आहेस, तू अबोलीला काही करू नकोस. तेव्हा इथे मनोज अबोलीला आता अंकुशकडे ढकलतो आणि विजयाला गोळी मारत असतो. तेव्हा विजया म्हणत असते, हे काय करतोयस तू मनोज? अरे मला काय गोळी मारतोयस? त्या अबोलीला का सोडलंस तू? त्या अबोलीला गोळी मारायची ना, त्यानंतर ह्या अंकुशला गोळी मारली असती. मग आपण दोघेजण जेलमध्ये जरी गेलो असतो ना तरीसुद्धा मला काही फरक पडला नसता, आनंदाने शिक्षा भोगली असती मी. पण त्या अबोलीला का सोडलंस तू? तेव्हा मनोज इथे आता विजयाच्या हाताला गोळी मारतो. तेव्हा इथे विजयाला कळत नाही की मनोजने तिला का गोळी मारली. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, कॅन्डीमॅन, का तू विजयाला का गोळी मारलीस? अरे सांग ना, विजयाला का गोळी मारलीस तू? तुझा काय हेतू आहे? तेव्हा इथे कॅन्डीमॅन मनोज आता काहीच बोलत नाही, तो हसायला लागतो. तेव्हा अंकुश म्हणतो, चला रे, याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घ्या चला. आता याचं काही खरं नाही आहे. आत्तापर्यंत जी काही पापं केली आहेस ना तू, त्याची शिक्षा तुला मिळणारच. आणि विजया बघितलंस ना शेवटीला काय झालं? अगं तुला तुझ्याच नवऱ्याने गोळी मारली. आत्तापर्यंत जे काही गुन्हे केलेत दोघांनी मिळून केलेत ना, पण तरीसुद्धा इथे जे आपण पेरतो ना तेच उगवतं. तू जे काही पेरलेस तेच आता उगवलंय. मनोजने स्वतःच्या हाताने तुला गोळी मारली, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा दिली आणि हे एकदम योग्यच केलं आहे त्याने. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो, सावंत मॅडम हिला हॉस्पिटलला घेऊन जा आणि तिची ट्रीटमेंट करायला सांगा.
तर इथे विजयाला गोळी लागल्यामुळे तिला आता हॉस्पिटलला घेऊन जाण्याची आदेश दिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो, अबोली तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, मी एकदम ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. आणि बरं झालं सर, त्या कॅन्डीमॅनला आपण पकडलं. तेव्हा अंकुश म्हणतो, पण अबोली एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, त्या कॅन्डीमॅनने विजयाला का गोळी मारली? तेव्हा अबोली म्हणते, हो ना सर, मला पण काही कळत नाही आहे, कदाचित रागाने मारली असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या ज्या मुलींचे खून केलेले असतात त्या सर्व मुलींचे फोटोज इथे आता अंकुशने ठेवलेले असतात. आणि नंतर त्या कॅन्डीमॅनच्या डोळ्याला जी पट्टी असते ती सुद्धा आता काढण्यात आलेली असते. आणि इथे अंकुश त्याच्या थोबाडीत देतो, 2-3 थोबाडीत त्याच्या लगावतो आणि त्याला म्हणत असतो, काय रे ये, या सर्व मुलींना तू मारलेस ना? या निरपराधी, या निर्दोष मुलींना तू मारल्यास का? त्या मुलींची निर्घुण हत्या केलीस? काय मिळालं तुला हे सगळं करून? इतक्या खालच्या पातीला का गेलास तू? तेव्हा इथे तो म्हणत असतो की हो, मी मारलं या मुलींना, मारलं. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? ह्या मुली चांगल्या नव्हत्या, कळते का तुला? तेव्हा अंकुश म्हणत असतो, गप्प बस, काय बोलतोयस तू? या लहान लहान मुलींची काय चूक होती? तेव्हा इथे कॅन्डीमॅन म्हणतो, कारण ह्या मुली माझ्या मुलावरती हसल्या होत्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, अरे मग हसल्या म्हणून काय झालं? तुझा मुलगासुद्धा तसाच होता, नालायक होता तुझा मुलगा, एक नंबरचा पापी, मुलींची छेड काढायचा, बाथरूममध्ये मोबाईल लावायचा. मग काय करणार मुली? मग मुली हसणारच ना त्याच्यावरती. तेव्हा इथे कॅन्डीमॅन म्हणत असतो की अजिबात नाही, माझा मुलगा चांगला होता, तो एका मुलीवरती प्रेम करत होता, ती मुलगी त्याला आवडत होती, पण त्या मुलीने नकार तर दिलाच, पण त्याच्यावरती त्या मुली हसल्यासुद्धा. त्याच्यामुळे माझ्या मुलाचं मन दुखावलं आणि मग तो असा विचित्र वागायला लागला. त्यानंतरला त्याने आत्महत्या केली. कळते तुम्हाला? तुम्हाला काय माहिती काय माझ्या मुलाबद्दल? आणि तसंही तुम्हाला काय माहिती मूल गेल्याचं दुःख काय असतं ते? जेव्हा आपलं तरुण मूल आपल्याला सोडून जातं ना, त्याचं दुःख काय असतं हे तुला कळणार नाही रे, कारण अजून तुम्हाला बाळच झालेलं नाही आहे ना. बरं झालं तर नाहीच आहे, पण ते बाळ नक्की कुणाचं आहे त्याचं नावसुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे. कळलं का अंकुश? तेव्हा इथे अंकुश पुन्हा त्याच्या थोबाडी देतो आणि म्हणतो, गप्प बस. तेव्हा कॅन्डीमॅन म्हणतो, का वाईट वाटलं ना? जेव्हा कुणीतरी आपल्यावरती हसतं, आपल्यावरती आरोप करतं, तेव्हा वाईट वाटतं ना? मग तसंच माझ्या मुलालाही वाटलं होतं आणि आम्हालाही वाटलं होतं. जेव्हा त्या मुली विनाकारण माझ्या मुलावरती हसल्या होत्या, जेव्हा त्याला शिक्षा झाली तेव्हा त्याच्यावरती हसल्या होत्या आणि तेव्हाच मी ठरवलं की ह्या मुलींना संपवणार म्हणून, आणि मी तेच केलं. तेव्हा अंकुश म्हणतो, अरे त्या मुली हसल्या म्हणून तुला इतका राग आला की तू त्या मुलींचे खून केलेस? मग तुझा मुलगा किती वाईट होता, तुझ्या मुलाला का नाही समजावलंस रे? तुझा मुलगा इथे मुलींचे फोटोज काढायचा, बाथरूममध्ये त्याने मोबाईल ठेवला होता, काही मुलींवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. इतका नीच होता तुझा मुलगा. अरे त्याला सांगायचं ना, त्याला खऱ्या अर्थाने तारुण्याचा अर्थ काय असतो ते सांगायचं. पण ते तू सांगितलं नाहीस. त्याला तरुणपणामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, स्त्रियांची कशी इज्जत करायची, मुलींकडे कसं नीट बघायचं, हे तू सांगितलं नाहीस त्याला. पण मात्र तुझ्या मुलाकडे बघून काही मुली हसल्या का म्हणून तू त्यांना ठार मारून टाकलंस. इतका खालच्या पातळीला गेलास तू. अरे तुझा मुलगा चुकीचा होता तर त्याला नीट समजावायचं ना, की कसं वागायचं समाजामध्ये आणि कसं नाही. ते तुला करता आलं नाही म्हणून मग नंतर स्वतःच्या मुलाला वाचू शकला नाहीस म्हणून त्याच्या अपमानाचा बदला घेत सुटलास. अरे इतका किती नीच वागलास रे तू. स्वतःच्या मुलाला समजवायला हवं होतंस, त्याला तारुण्याचा खरा अर्थ समजून सांगायला हवा होतास, पण नाही, ते तुला करता आलं नाही म्हणून इथे निरपराधी मुलींना मारत सुटलास, असं इथे आता अंकुश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार, फासावरती लटकवणार, तेव्हाच मी गप्प बसेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनवा आता घरामध्ये असते. मनवाला इथे विजयाचं संपूर्ण सत्य समजलेलं असतं. तेव्हा इथे अबोली येते आणि म्हणत असते की मनवा, तुला तर कळलंच असेल ना, विजय आणि तिचा नवरा हेच दोघेजणं कॅन्डीमॅन आहेत आणि तीच विजया त्या कॅन्डीमॅनला वाचवण्याचा प्रयत्न करते. साहिलच्या अपमानाचा, त्याच्या मृत्यूचा बदला घेत आहेत दोघेजणं आणि तरीसुद्धा तू त्यांची साथ देतेस. तुला खरंच असं वाटतं की विजया तुझी गुरु आहे, ती तुला चांगल्या वाईट गोष्टी सांगते? तेव्हा इथे मनवा म्हणते, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, 1 मिनिट मनवा थांब, अगं मला बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ मनवा, जे काही झालं ते सगळं विसरून जा. इथे विजयाने तुला माझ्या विरोधामध्ये भडकवलं होतं, आपल्यामध्ये
भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी तुला सांगेन, झालं गेलं सगळं विसरून जा आणि आता त्या विजयाच्या नादी पुन्हा लागू नकोस. अगं ती चांगली नाही आहे. तुला असं वाटलं की ती तुझी गुरु आहे, ती तुला वकिलातले डावपेच शिकवेल, तुला काही चांगल्या गोष्टी शिकवेल, पण तिने तसं काही केलं नाही. तुझ्या इथे स्वभावाचा तिने गैरफायदा घेतला, तुझा फक्त फायदा करून घेतला. इथल्या बातम्या तिला कळाव्या, तिला पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तिने हे सगळं केलेलं गं. ती काही तुला इथे चांगल्या गोष्टी शिकवणार नाही आहे. म्हणून मी तुला म्हणते, त्या विजयाची साथ आता तरी देऊ नकोस. आता तरी जरा शांतपणे विचार कर. उद्या कोर्टामध्ये केस आहे, मी त्या दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे. तू उद्या माझ्या बाजूने असशील ना? असं इकडे अबोली मनवाला विचारते. तेव्हा मनवा सरळ तिथून निघून जाते. तर प्रेक्षकांनो, इथे या अबोलीला, या मनवाला समजवायची खरंच काही गरजच नाही आहे. इतकी नीच मनवा, तिला करू दे, तिला काय करायचं आहे ते. ती जेव्हा खड्ड्यात पडेल ना, तेव्हा तिला कळेल नाकातोंडात माती गेल्यावरती कसं वाटतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विजयाला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता मनोजने तिला गोळी मारली आणि मनोजला घेऊन गेले. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तेव्हा विजया म्हणत असते की अबोली, अंकुश, सोडणार नाही मी तुम्हाला दोघांना. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तुम्ही इथे आम्हाला रंगेहात पकडलत का? आता बघा तुम्हाला कशी इथे फसवून माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करते, विथ गॅरंटी, असं ती आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा बसलेली असते. तेव्हा अबोली तिथे येते आणि म्हणत असते, मनवा, कसला विचार केला आहेस तू? मी जे सांगितलं आहे त्याचा विचार केला आहेस का? हे बघ मनवा, मी तुला फोर्स करणार नाही, पण तू आताही जरा विचार कर. तुला विजयाच्या बाजूने जायचं आहे की माझ्या बाजूने? कारण प्रत्येक वेळेला मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, आताही तेच करेन. विजया खरं सांगते, चांगली नाही आहे, ती चांगली बाईच नाही आहे. अगं, जो माणूस सिरियल किलर, आतापर्यंत गुन्हेगार, त्याला इथे शिक्षा देण्यासाठी आपण केस लढत होतो, तो सिरियल किलर तिचा नवरा आहे, तरीसुद्धा तुला तिची साथ द्यायची आहे. तेव्हा विजया म्हणते, हो मनवा, माझी साथ देणार, कारण ती माझी शिष्य आहे. तेव्हा अबोली म्हणते, पण मनवाला आता तुझा खरा चेहरा काय आहे ना ते कळलं आहे, त्याच्यामुळे मनवा तुला साथ देणार नाही. तेव्हा इथे विजया म्हणत असते की मनवा मला साथ देणार. हो ना मनवा, कारण का माझ्या नवऱ्याने जे काही केलं आहे ते अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य तुला माहिती नाही आहे. तो खरा गुन्हेगारच नाही आहे. मी त्याला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणारच. त्याने खून केलेत, पण त्याने सगळेच खून केलेले नाही आहेत, कळलं का तुला? तेव्हा अबोली म्हणत असते, गप्प बस ग, त्याने किती खून केलेत आणि किती नाही ते सगळ्यांना माहिती आहे, कळलं ना? त्याच्यामुळे जास्त बोलू नकोस. तेव्हा इथे विजया म्हणत असते, अगं मी माझ्या मुलासाठी वाटेल ते करू शकते. आधी तू बघ ना, या तुझ्या बाळाचा बाप कोण आहे अजूनही कळलेलं नाही आहे ना, अजूनही गोष्टी वाऱ्यावरतीच आहेत वाटतं. तेव्हा इथे अबोली म्हणते, विजया गप्प बसा, बाळाबद्दल एक शब्द बोलू नकोस. तेव्हा विजया म्हणते, मला ना तुझ्याजवळ बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, कळलं ना? चल मनवा, आपण निघूया. तेव्हा अबोली म्हणते, मनवा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, विचार कर, या विजयाच्या बोलण्यात येऊ नकोस, कळलं ना तुला? ही तुला चांगलं काही शिकवणार नाही आहे, ही सुद्धा तुला वाईट मार्गावरती घेऊन जाईल. अबोली म्हणत असते की मनवा, तू वकील कशासाठी झाली आहेस? निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी झाली आहेस की फक्त या विजयासारखं इथे लोकांना हरवण्यासाठी तू वकील झाली आहेस? मला तर तेच वाटते आता की तू मला हरवण्यासाठी आणि स्वतःला जिंकवण्यासाठी वकील झालीस, निर्दोष लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही. आता तू विचार कर, तुला कुणाच्या बाजूने जायचं आहे? तुला ह्या विजयाच्या बाजूने जायचं आहे की माझ्या? आत्तापर्यंत तू चुकीच्या माणसाची साथ देत होतीस, पण आता तरी शेवटच्या क्षणाला खऱ्याची साथ देऊन बघ. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते, मनवा सांग तूच, तुला कुणाच्या बरोबरीने जायचं आहे? तुला माझ्याबरोबर यायचं आहे आणि मोठं वकील व्हायचं आहे की आयुष्यभर या अबोलीची असिस्टंट म्हणून राहायचं आहे, ते सांग आता. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, मनवा असं काही नाही आहे, तू पुन्हा एकदा विचार कर. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की चला मॅडम, आपण निघूया, आणि ती विजयाच्याच बरोबरीने जाते. तेव्हा विजया म्हणते, बघितलंस ना अबोली, मला माहिती होतं तू माझ्या विरोधामध्ये मनवाचे कान भरशील, तिला तुझ्या बाजूने करण्याचा प्रयत्न करशील, पण मनवा कधीच तुझ्या बाजूने येणार नाही, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाची कार्यवाही सुरू झालेली असते. जज साहेब आलेले असतात. जज साहेब म्हणतात की चला आता कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात करा. अबोली, तुमच्यापासून सुरुवात करा. तेव्हा इथे ॲडव्होकेट अबोली आता उभी राहते आणि ती म्हणत असते की जज साहेब, तुमच्यासमोर जो हा उभा आहे कॅन्डीमॅन,
तो खरा सिरियल किलर कॅन्डीमॅन उर्फ मनोज आहे आणि हा दुसरा तिसरा कोण नाही तर साहिलचा बाप आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की साहिल हा खरा गुन्हेगार आहे आणि त्याचे आई वडील म्हणजे इथे मनोज उर्फ कॅन्डीमॅन उर्फ सिरियल किलर आणि त्यांची बायको म्हणजे मीनाक्षी म्हणजे आपल्या इथे विजया मॅडम. हे दोघे जण साहिलचे आई वडील आहेत. साहिल हा गुन्हेगार वृत्तीचा मुलगा होता. तो मुलींची छेड काढायचा, त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करायचा. त्या ज्या बाथरूममध्ये जायचा तिथे त्याने मोबाईल ठेवला होता त्यांच्या व्हिडिओज करण्यासाठी. आणि मग ही गोष्ट जेव्हा त्या मुलींना कळली तेव्हा त्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली. शिक्षकांनी त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं. पण तो इथे लहान असल्यामुळे त्याला जेलमध्ये न ठेवता बाळ सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. पण तिथे गेल्यानंतरसुद्धा तो काही सुधारला नव्हता. तेव्हा इथे त्याला मनासारखी शिक्षा मिळाली नाही म्हणून पालक आधीच चिडले होते. तेव्हा सर्व पालक बाळ सुधारगृहामध्ये गेले आणि तिथे त्या मुलाला मारलं. साहिलला मारण्यात आलं. आणि मग तिथेसुद्धा इथे मनोज म्हणजे साहिलचे वडील आणि त्याची आई म्हणजे विजया राज्याध्यक्ष या आपल्या मुलाच्या गुन्ह्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होत्या. साहिलने इथे मुलींवरती अतिप्रसंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा एक आई आपल्या मुलाला इथे त्याच्या एक थोबाडी न देता त्याला इथे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा इथे साहिलने आता मार खाल्ल्यानंतर इथे तो चिडला, रागवला आणि मग शेवटीला तो वैतागून त्याने आत्महत्या केली. आणि त्यानंतरला त्या आत्महत्येचा बदला म्हणून इथे आता कॅन्डीमॅन मनोज आणि त्याचबरोबर विजया राज्याध्यक्ष या दोघांनी ठरवलं की आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आणि मग त्या सर्व मुलींना त्याच्या वयोगटातल्या मारायला सुरुवात केली. लहान मोठ्या 17-18 12-13 वर्षांच्या मुलींना मारायला सुरुवात केली. तेव्हा इथे अबोली म्हणत असते आणि हे काम सगळं केलं ते म्हणजे कॅन्डीमॅन मनोजने, कारण ते हिप्नोटिझम होते. ते हिप्नोटाईज करू शकतात म्हणूनच त्यांनी त्याचा फायदा इथे मुलींना मारण्यासाठी केला. मुलींना हिप्नोटाईज करून स्वतःला आणि दुसऱ्याला मारायचं. म्हणजे इथे जे ऑफिसर आहेत किंवा पोलीस आहेत, चांगले कर्मचारी आहेत, ज्यांनी इथे त्या साहिलला शिक्षा दिली होती त्या लोकांना इथे आता हिप्नोटाईज करून मारण्यात आलेलं आहे असे इथे अबोली म्हणते. म्हणूनच या गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं अबोली म्हणत असते. तेव्हा इथे विजया म्हणत असते की नाही, सर्व खून हे कॅन्डीमॅन मनोजने केलेलेच नाही आहेत. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की विजया राज्याध्यक्ष तुम्ही शांत बसा, अबोली मॅडम यांना बोलू द्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की माझ्याकडे तसे पुरावे आहेत आणि तिने एक फाईलसुद्धा सादर केलेली असते. त्याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती मनोजबद्दल असते, विजयाबद्दल असते, साहिलबद्दल असते आणि त्याचबरोबर इथे आता त्याच्यामध्ये मनोज एक हिप्नोटाईज करणारा माणूस आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं. आणि त्यानंतरला साक्षीदार म्हणून या ठिकाणी अबोलीने बोलवलेलं असतं ते म्हणजे सानिकाला. अबोली सानिकाला बोलवते आणि म्हणते की सानिका, या माणसाकडे बघ, हा माणूस तुला ओळखीचा वाटतो का? तेव्हा इथे आता त्याच्याकडे सानिका बघत असते. तेव्हा अबोली आता तिच्याकडे बघत असते, त्या कॅन्डीमॅनकडे बघत असते. कॅन्डीमॅन इथे सानिकाकडे रागाने बघत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये अबोली म्हणत असते की तुम्ही इथे हिप्नोटाईज करताना माणसाला ते कमी पडतं वाटतं, तुमचं हिप्नोटिझम कमी पडतं, तुम्ही कोणालाही जास्त वेळ हिप्नोटाईज करू शकत नाही. तुम्ही अंकुश सरांना तरी कुठे हिप्नोटाईज केलं होतं? तेव्हा इथे मनोज म्हणत असतो, तू माझ्यावरती संशय घेतेस का? मी हिप्नोटाईज करू शकत नाही असं वाटतंय तुला? दाखवू का तुला आता इथे हिप्नोटाईज करून? तेव्हा अबोली म्हणते, हो दाखवा ना, तुमच्यात हिंमत असेल तर मला हिप्नोटाईज करून दाखवा. तेव्हा इथे कॅन्डीमॅन आता अबोलीकडे बघायला लागतो आणि तिला हिप्नोटाईज करायला लागतो. अबोलीसुद्धा प्रेक्षकांनो इथे आता हिप्नोटाईज झालेली असते. त्यानंतर इथे आता तिला मनोज म्हणत असतो की अबोली, तुझ्या पोटात जे बाळ आहे ना ते अंकुशचं नाही आहे. मग आता एक काम कर, घे हा पेन आणि खूपच तुझ्या पोटामध्ये त्या बाळाचा कोलता बाहेर काढ, कारण ते बाळ आहे ना ते अंकुशचं नाही आहे, ते दुसरंच कुणाचं तरी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अबोली हिप्नोटाईज झालेली असते. ती पेन हातामध्ये घेते आणि जसं इथे मनोज म्हणत असतो की तुझ्या पोटामध्ये मार आणि ते बाळ संपव, तेव्हा इथे अबोली ते पेन घेते आणि ती आता आपल्या पोटामध्ये तो पेन मारणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो विजया, अंकुश
आणि इथे कोर्टातले सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले असतात की अबोली हिप्नोटाईज झाल्यानंतर जसं मनोज म्हणतोय तसं वागेल का, असा प्रश्न पडलेला असतो.